ती मुलगी, काय तिचं नाव? रेवा. तिचं वागणं, तिचे विचार वाड्याच्या परंपरेला धक्का लावणारे आहेत. तिला ताब्यात ठेवायला हवं. आऊसाहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. ती एकदम सरळ मुलगी आहे. आम्ही कुठं नाही म्हणतोय की हो, त्या सरळच आहे, जिलेबी सारख्या. तुम्ही आम्हाला काहीही पटवून देण्याचा प्रयत्न करू नका. ती आमच्या मागे कुठे जाते, काय करते, कुणाला भेटते याची सगळी कल्पना आहे बघा आम्हाला. इतकंच काय, पण तुम्ही एकांतवासात असताना ती तुम्हाला किती वेळा भेटली, तुमच्यात काय काय बोलणी झाली, तिने तुम्हाला काय काय पदार्थ आणून दिले, ते सगळं कळलं की हो आम्हाला. बेसनाचे लाडू. मग कसे होते लाडू? कपिला, इथे भिंतींनाही कान असतात हे लक्षात ठेवा म्हणते मी. पण मी तिला कुठल्याही गोष्टीबद्दल काही सांगितलेलं नाही. त्यातच या वाड्याचं भलं आहे. त्या मुलीच्या येण्याने वाड्याच्या परंपरेला धक्के लागायला लागलेत. 4 दिवसात या पोरीने सगळं हादरवून सोडलंय. ही मुलगी कशालाच बदलत नाही म्हणजे काय? आऊसाहेब, खरंच तसं काही नाहीये. तिला ह्या वाड्याचं भलं व्हावं असंच वाटतं. खूप जिव्हाळा आहे तिला वाड्याबद्दल. गावातल्या प्रत्येक माणसाला या वाड्याबद्दल जिव्हाळाच आहे म्हणतो आम्ही. देव आहोत आपण त्यांच्यासाठी, हे तुम्ही आम्हाला सांगू नका. ती मुलगी चांगली आहे का वाईट हे आम्हाला ठरवू द्या म्हणते मी. कपिला, तुम्ही एक काम करा आमचं. त्या मुलीची जन्मतारीख आणि जन्मवेळ आम्हाला मिळवून द्या. हो आऊसाहेब, येऊ आम्ही. या. रेवाच्या पत्रिकेत जर अनिष्ट ग्रह निघाले तर अनयला रेवापासून दूर व्हावंच लागेल. आजपर्यंत वाड्याच्या परंपरेला ओरखडा उठेल असं आम्ही काहीही होऊ दिलेलं नाही आणि याच्या पुढे होऊ देणार नाही.